आपला व्हिडिओ चॅनलवरती खूप दिवसांनी आलेला आहे, कारण चॅनलवरती व्हिडिओ बनवताना खूप सारे प्रॉब्लेम जनरली मला फेस करावे लागले. पहिले तर माझा मोबाईल खराब झालेला, माझ्या मुलांनी त्या मोबाईलचा पूर्ण भुगा करून टाकलेला. तो कुठेतरी मोबाईल नवीन मिळतच त्यामध्ये त्या बाळाची तब्येत खराब झाली, त्यामध्ये 7-8 दिवस गेले, त्याची तब्येत कव्हर होता होता म्हणून व्हिडिओमध्ये खूप गॅप गेला. आणि त्या गॅपमध्ये मी तुम्हाला अक्षरशः सांगते की जी तुमच्यासोबत माझी बॉन्डिंग तयारी झालेली होती, म्हणजे डेली व्हिडिओ अपलोड करायचे तुमच्यासोबत, 2 ते म्हणजे 1 ते 2 लाईव्ह घेतले मी. त्या लाईव्हमध्ये तुमच्याशी जी बोलण्याची बॉन्डिंग, म्हणजे त्या गोष्टी मी खूप मिस करत होती. आणि असं वाटत होतं की कधी मी माझ्या ऑडियन्ससाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तर आजचा व्हिडिओ स्पेशली बनवण्याचं कारण म्हणजे की माझ्यासारख्या ज्या महिला आहेत, तर अशा भरपूर महिला आहेत की ज्यांचं करिअर कुठेतरी स्टॉप झालेलं आहे, ज्यांना घराच्या बाहेर पडता येत नाहीये, किंवा घरात असल्यानंतर पण घरामध्ये जी फॅमिलीची जबाबदारी असते, म्हणजे मुलांचं शिक्षण, मुलांना शाळेत सोडवायचं, त्यांचे टिफिन बनवायचे, जे घरातली माणसं असतील त्यांचं जेवण वगैरे बनवायचं, किंवा घरातले बाकीचे सगळे रुटीन्स, ते रुटीन सांभाळून एका महिलेनी स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी काहीतरी पैसे कमवणं गरजेचं आहे. आता भरपूर साऱ्या लेडीज असतात, वाईट मानून घेऊ नका, भरपूर साऱ्या लेडीज अशा असतात की नाही, मला माझं शिक्षण खूप होतं आणि मी खूप हे केलं होतं, खूप हुशार होती शाळेमध्ये, पण मला आहे ना फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीमुळे किंवा घरात मला कोणी बाहेर जाऊन दिलं नाही, किंवा घरात बाहेर जाण्याची परमिशन नाही आहे, त्यामुळे माझं करिअर बंद झालं आणि मला काहीच करता आलं नाही. आपण काय करत बसतो, अशी कारणं देतो, पण हे कारण फक्त आपण आपल्या मनाला देतो, आपल्या मनाची समज घालण्यासाठी देतो. पण जनरली जर बघितलं तर खूप सारे ऑप्शन आहेत. बघा, एक लेडीज असते, ती लेडीज काय करते, घरामध्ये काम करत असते जनरली. आता ती सकाळपासून उठल्यानंतर तिचे टिफिन बनवणं, मुलांना शाळेत सोडणं, त्यानंतर मुलं शाळेत म्हणजे मुलांना परत शाळेत घ्यायला रिटर्न जायचं, त्यानंतर ते घरी आल्यानंतर त्यांचं होमवर्क असेल तो होमवर्क करायचा, रात्रीचा स्वयंपाक करायचा, भरपूर सारे रिस्पॉन्सिबिलिटी असतात. पण जनरली बघा, सकाळचं काम आवरल्यानंतर आपण लेडीज काय करतो, आपला मोबाईल घेतो, मोबाईल घेतल्यानंतर काय करतो, मुलं शाळेत गेलेले आहे, नवरा कामावर गेलेला आहे, मग दुपारचा विरंगुळा म्हणून काय करतो, आपण लोळत बसतो. लोळत बसताना काय करतो, इंस्टाग्राम घेतो, यूट्यूब घेतो, किंवा अजून कोणते सोशल मीडिया घेतो, त्यावरती व्हिडिओ बघत बसतो किंवा सिरियल बघत बसतो. आणि त्यामध्ये आपले 2 ते 3 तास असे इझिली निघून जाता, आपल्याला कळत पण नाही. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की ते 2 ते 3 तास फक्त तुम्हाला काय करायचे आहे, स्वतःच्या आयुष्यासाठी वापरायचे आहे. आता पैसे कमवणं गरजेचं का आहे? भरपूर जणांना वाटतं की माझ्या नवऱ्याला भरमसाठ पेमेंट आहे, मला पैसे कमवण्याची गरज नाहीये. पण नवऱ्याला भरमसाठ पेमेंट असेल, पण मी सांगते, वेळ सांगून येत नाही. कदाचित तुमच्या नवऱ्याचा कधी जॉब जाऊ शकतो, किंवा काही वेगळी परिस्थिती येऊ शकते. मग त्या परिस्थितीत तुम्हाला पण फॅमिलीला आधार देता आला पाहिजे, तुम्हाला पण तुमच्या नवऱ्याचा सपोर्ट बनता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, खूप जास्त पैसे कमवू नका. प्रत्येक नवऱ्याची अपेक्षा असते, पण तो बोलून दाखवत नाही की माझ्या बायकोने स्वतःच्या हिमतीवरती 2 पैसे तरी कमवले पाहिजे. कारण त्याला हेच वाटतं की लाईफमध्ये परिस्थिती सांगून येऊ शकत नाही, कधी वाईट परिस्थिती येईल, त्यामध्ये तिने मला फक्त सपोर्ट केला पाहिजे, एवढीच अपेक्षा असते. आता तुम्ही जनरली बघू शकता की करोनासारखा काळ, भरपूर जण होते, भरपूर म्हणजे घरातले मेंबर्स होते का ज्यांच्यावरती घर चालायचं, ते काय झाले होते, त्यांचे जॉब बंद झाले होते, ते घरी आले होते. मग त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल की भरपूर महिला होत्या की त्या महिलांनी केकचे बिझनेस चालू केलेले, म्हणजे घरगुती केक बनवायच्या किंवा अजून काही असतील, तर त्या प्रकारे त्यांनी काय केलं, फॅमिली चालवली. पण भरपूर साऱ्या महिलांचं असं होतं की त्या करोनामध्ये त्यांचे हाल इतके बिकट होते, आपण सांगू शकत नाही. मग देव न करो अशी परिस्थिती कोणावर नको यायला, म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते का हे विचार काढून टाका मनातून की मला टाइम भेटत नाही, माझं शिक्षण झालेलं आहे, किंवा मला घरातून परमिशन देत नाही. आपल्याला घरातले जे 2 ते 3 तास आहे, ते 2 ते 3 तासामध्ये काय करायचे, हे पैसे कमवण्याचे सोर्सेस शोधायचे आहे. ते सोर्सेस कसे शोधायचे, किंवा ते सोर्सेसवरती फॉलोअप कसा करायचा, किंवा त्यामधून पैसे कसे कमवायचे, त्या सगळ्या गोष्टी मी काय करेल, तुम्हाला A to Z प्रत्येक व्हिडिओमध्ये काय करत चालेल, गाईड करत चालेल. फक्त तुम्हाला माझ्यासोबत काय व्हायचं, तयार व्हायचं आहे, काहीतरी करून दाखवण्याची धमक ठेवायची आहे. जनरली बघा, तुम्ही घरामध्ये लेडीज खूप प्रॉपर काम करता. काही जणांचं असतं एकदम टापटीप किचन असतं, घरामध्ये एकदम छान सुगरणीसारखा स्वयंपाक करता, किंवा मुलांचं जे करिअर असेल त्या करिअरमध्ये पण एकदम A to Z नाही का, त्यांचं स्वतःचे 100% देता. पण खरंच सांगते, घरामध्ये तुमचा रिस्पेक्ट तेव्हाच केला जाईल जेव्हा तुम्ही 2 पैसे कमवाल. म्हणजे बघा, जनरली तुम्ही खूप काम करू द्या, पण कोणी पण बोलताना काय बोलतं, काय करते तू, घरामध्ये तर असते, काय काम असतं घरामध्ये. तर हे प्रश्न, म्हणजे हे जे ज्यांचे बोलणे असतं, ते बोलणे आपल्याला ऐकताना आपल्याला इतकं हर्ट होतं किंवा इतकं वाईट वाटतं ना, अरे मी घरामध्ये इतकं काम करते तरी माझं काम कोणाला दिसत नाही, आणि कधी दिसणार पण नाही, हे मी तुम्हाला सांगते. तर त्यासाठी तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण करायची, म्हणजेच काय,
2 पैसे आपल्याला कमवायचे आहे. मग त्यासाठी तुम्हाला आजपासून सोडून द्यायचं आहे, मला टाईम मिळत नाही, मला हे मिळत नाही, ठीक आहे. तर बघा व्हेरियस सोर्सेस आहे. जर तुम्हाला पाहिजे असतील 1 बाय 1 तर मी काय करेल, आपल्या चॅनलवरती रेग्युलर महिलांसाठी, आता जनरली मी फक्त सांगणार नाही की महिलांसाठी, काही असे जेंट्स पण आहे, काही पुरुष पण आहे, पुरुष मंडळी की ज्यांचे पण जॉब नाही आहेत किंवा असतं काही प्रॉब्लेम्स, तर ते पण ह्या पद्धतीने काय करू शकता, त्यांचा छोटा मोठा जॉब सांभाळून ह्या पद्धतीने पैसे कमवू शकता. जर तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा की ताई आमच्यासाठी अशा प्रकारची व्हिडिओ चॅनलवरती घेऊन येत चला. कारण असे भरपूर सारे ऑप्शन आहेत पण ते आपल्याला माहीत नाही. मग ते A to Z त्याची प्रोसेस कशी करायची, त्यानंतर आपल्या अकाउंटमध्ये पैसे कसे आणायचे, यापर्यंत A to Z गोष्टी आपल्याला, जे म्हणजे काय असतं कम्प्युटर नॉलेज किंवा काही जणांना इंग्लिश समजत नाही, त्यामुळे ह्या टेक्निकल गोष्टी आपल्याला समजत नाही. तर त्या टेक्निकल गोष्टी समजून देण्याचं काम पण मी काय करत राहील, चॅनलमध्ये सिरीज घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहील. तर जनरली तुम्हाला फक्त जे संसार आहे किंवा जे घर आहे त्यातून बाहेर पडायचं आहे आणि स्वतःला काहीतरी बनवण्यासाठी टाइम द्यायचा आहे. जर तुम्ही तयार असाल तर मला कमेंटमध्ये कळवा की मॅडम आम्ही तयार आहोत किंवा ताई आम्ही तयार आहोत तुमच्यासोबत काम करण्यासाठी, किंवा तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला काम सांगाल त्या पद्धतीने आम्ही काम करण्यासाठी. तर आता जनरली बघा, तुम्ही जे म्हणजे ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल किंवा अजून काही असेल, तर त्यावरती काय असतो, क्रिएटर क्लब असतो. त्यामध्ये जनरली कमिशन आपण बघितलं तर थोडं कमी असतं, आणि जे मिशोचे प्रॉडक्ट आहे त्या मिशोच्या प्रॉडक्टवरती कमिशन हे खूप जास्त असतं. आता जनरली इथं आपल्याला बघा, मिशोवरती जे क्रिएटर क्लब आहे तो क्रिएटर क्लब जॉईन करताना कुठलेही चार्जेस लागत नाही किंवा कोणतेही आपल्याला पैसे काय करायचे नसतात, इन्व्हेस्ट करायचे नसतात. तसं आपण ज्यावेळेस क्रिएटर क्लब जॉईन करतो, क्रिएटर क्लब जॉईन केल्यानंतर तुमचं जे यूट्यूब आहे त्या यूट्यूबवरती असे गरजेचं नाही आहे की तुमचे 100 सबस्क्रायबर पाहिजे की 500 सबस्क्रायबर पाहिजे. तसं तुम्ही जर विशलिंगवरती काम केलं किंवा अजून काही सोशल मीडियाज असतील त्यावरती मिनिमम क्रायटेरिया असतो की 500 सबस्क्रायबर पाहिजे. पण इथं मिशोने तुम्हाला म्हणजे तुमचं क्रायटेरिया ठेवलेला नाही आहे की तुमचे एवढेच सबस्क्रायबर पाहिजे. त्यामुळं तुम्ही मिशोवरून जर व्यवस्थित काम केलं, आता लेडीज तर ह्या पद्धतीने, म्हणजे लेडीजला अशी पण शॉपिंगची खूप आवड असते आणि त्याकरता एक म्हणजे तिने जर कानातले घेतले किंवा तिने साडी घेतली तर ती बाकीच्या 4 मैत्रिणींना अशा प्रकारे कन्व्हिन्स करू शकते की नक्कीच त्या 4 मैत्रिणी काय करतील, ती साडी पण घेतील, त्या इयरिंग्स पण घेतील. मग तुम्हाला फक्त हेच काम करायचं आहे मिशो क्रिएटर क्लब जॉईन करून. तर त्या मिशो क्रिएटर क्लबमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला एक प्रॉडक्ट घ्यायचा आहे. मग तो प्रॉडक्ट तुम्हाला स्वतः घ्यायला जायचं आहे का, नाही, तर मिशो स्वतः तुमच्या घरी आणून देईल आणि तो प्रॉडक्ट काय करेल, मिशो परत स्वतः घेऊन जाईल. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जो प्रॉडक्ट तुम्ही आणलेला आहे त्याचा रिव्ह्यू तुम्हाला लोकांना द्यायचा आहे. आणि तो रिव्ह्यू लोकांना दिल्यानंतर त्यानंतर जेवढे काही प्रॉडक्ट्स लोक स्वतः परचेस करतील त्या प्रत्येक प्रॉडक्टवरती तुम्हाला 10% कमिशन ह्या प्रकारे मिशो काय करतो, आपल्याला देतो. इथे आपल्याला यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झाला पाहिजे किंवा काहीही म्हणजे काही अट नाही आहे. आणि त्यानंतर आता मी तुम्हाला भरपूर जणांना अकाउंटमध्ये बँक डिटेल्स टाकायला सांगते, तर भरपूर जणांना असं क्वेश्चन असतो की मॅडम आम्ही इथे बँक डिटेल्स टाकतो, मग आमचे बँक डिटेल्स हॅक केले जाणार नाही ना, किंवा आम्ही जी पर्सनल इन्फॉर्मेशन टाकतोय त्यामुळं आम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ना. तर जनरली तुम्ही बँक डिटेल्स टाकल्यामुळं कुठलाही प्रॉब्लेम कधी येत नाही. फक्त काय असतं, तुम्ही तुमची जी पर्सनल इन्फॉर्मेशन असते ती पर्सनल इन्फॉर्मेशन जरी कोणाला सांगितली तरी काहीही प्रॉब्लेम येत नाही. फक्त प्रॉब्लेम इतका असतो की ज्यावेळेस तुम्ही बँक डिटेल भरता, जो मोबाईल नंबर टाकता त्या मोबाईल नंबरवरती जर कुठला OTP आला तर तो OTP तुम्हाला कोणालाही शेअर करायचा नाहीये. जोपर्यंत तुम्ही जो OTP असतो तो OTP जोपर्यंत कोणाला शेअर करत नाही तोपर्यंत तुमचं अकाउंट पण हॅक होणार नाही, तुमच्या अकाउंटवरून 1 रुपयाही कट होणार नाही. पण जनरली ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात, तर काही प्रॉब्लेम नाही. त्या सगळ्या A to Z गोष्टी मी काय करत राहील, तुम्हाला चॅनलवरती सांगत राहील. जनरली आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मला इतकंच सांगायचं होतं की खूप सारे ऑप्शन आहे. म्हणजे आता मी तुम्हाला सांगणार नाही की फक्त मिशोवरून रिसेलिंग करा किंवा मिशोवरून पैसे कमवा किंवा ॲमेझॉनवरून पैसे कमवा. असे खूप भन्नाट मार्ग आहे की तुम्ही काय करू शकता, यूट्यूब म्हणजे मी तर सांगेल यूट्यूब पण चालूच करा किंवा यूट्यूब चॅनल चालू करा, असं काही नाही आहे. भरपूर साऱ्या लेडीज घर बसल्या वेगवेगळ्या मार्गाने खूप सारे पैसे कमवू शकता. मग वेगवेगळे सोर्सेस काय आहे, तुम्हाला जर ते पण पाहिजे असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओवरती लवकरच घेऊन येईल. तर आता यूट्यूबवरून पैसे कमवायचे किंवा मिशोवरून पैसे कमवायचे, या व्यतिरिक्त पण तुम्ही घर बसल्या 2 ते 3 तासात
खूप सारा पैसा कमवू शकता. तुम्हाला बाहेर जाण्याची गरज पण नाही. मग वेगवेगळ्या लेडीजसाठी म्हणजे प्रत्येकाचा क्रायटेरिया वेगळा असणार आहे. काही जण शहरात असणारे, काही जण म्हणजे नाही का विलेजमध्ये असणारे, ग्रामीण एरियात असणारे, काही जण काय असणारे कुठेतरी म्हणजे नाही का एखादं कोकणपट्टी आहे त्या कोकणपट्टीत असणार आहे. मग सगळ्यांसाठी मी काय करेल, A to Z आयडिया घेऊन येईल की नक्की जी महिला कोणत्या ठिकाणी राहते, मग ती कोणत्या प्रकारचं काम करू शकते की तिला काही प्रॉब्लेम नसणार आहे आणि ती त्यामध्ये करिअर करून किंवा त्यामध्ये बिझनेस करून म्हणजे पुढे अफाट काय करू शकते, स्वतःची ग्रोथ करू शकते. तर त्या सगळ्या भन्नाट आयडिया मी तुम्हाला काय करेल व्हिडिओमध्ये सांगेल. पण मी आज हा छोटासा ब्लॉग घेऊन आलेली होती. फक्त मला तुम्हाला काय करायचं होतं की जे तुम्ही घरात बसले आहे, जे रील आहे ते रील दिवसेंदिवस बघत आहे, तुम्ही फक्त स्वतःचं एंटरटेनिंग करत आहात. पण हा विचार करा, त्या एंटरटेनिंगमध्ये तुमच्या आयुष्यातले दिवस निघून चाललेले आहे आणि जर एक वेळ आली की तुम्हाला घरात स्वतःला पैसे कमवून आणायचे आहे, मग त्यावेळेस तुम्ही काय कराल? तुमच्याकडे एकच ऑप्शन असतो, वाईट मानून घेऊ नका. एक तर आपल्याला लोकांचे धुणे भांडे करावं लागतील किंवा दुसरं काहीतरी करावं लागेल. मग ह्या गोष्टी करण्याऐवजी जर आपण आधीच तयार असलो तर आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल असणार आहे आणि आपण त्या प्रकारे काय करणार आहेत, आपल्या फॅमिलीला सपोर्ट करणार आहोत. जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या फॅमिलीला सपोर्ट करावं, तर आजपासून त्या संसारातून बाहेर निघा. संसारातल्या जबाबदाऱ्या तर तुम्हाला पूर्ण करायच्याच आहे, पण त्या पूर्ण करून जे उर्वरित 2 ते 3 तास तुम्हाला दुपारी मिळतात तिथे लोळता म्हणजे तुम्हाला लोळत बसायचं नाहीये, तुमचं इंस्टाग्राम सिरियल बघत बसायचं नाहीये किंवा काहीतरी नाही का मित्रमैत्रिणींना फोन करून 2-2 तास फोनवरती बोलत बसण्यापेक्षा ह्या पद्धतीने काम करा आणि तुमचं करिअर काय करा, चालू करा. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि डिटेल माहिती सोबत की नक्की तुम्हाला मी एक पर्टिक्युलर टॉपिक घेऊन येईल, मिशो किंवा Amazon. मग त्यामध्ये तुम्हाला पैसे कसे कमवायचे ते A to Z आपण नाही काय करू, स्टेप बाय स्टेप व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.